अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा मोना आणि अमोलसोबत वडाची पूजा करण्यासाठी येते आणि त्यावेळी अमोल तिला विचारत असतो की मा आजच्या दिवशी वडाची पूजा का करतात. त्यावेळी मोना म्हणते की छोटे सरकार हा आपला एक सण आहे. त्यावर अमोल म्हणतो की हो मोमा, पण त्यामागे काहीतरी गोष्ट असेल ना. आणि त्यावर अप्पी म्हणते की हो अमोल, आणि मग ती अमोलला सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट सांगायला सुरुवात करते. आणि ती गोष्ट ऐकून अमोलला तर खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर तो अप्पीला सांगतो की मा आज तुझ्यासोबत मी सुद्धा वडाची पूजा करणार आहे. आणि ते ऐकून अप्पी विचारते का, तर अमोल सांगतो की जसं सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते, तसेच मला सुद्धा माझ्या बाबांना परत आणायचे आहे. आणि ते ऐकून अप्पी त्याच्याकडे बघतच राहते. तर मोना म्हणत असते की अहो छोटे सरकार, असं कुठं असतं का, लोक हसतील तुमच्यावर. मात्र अमोल काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की मला माझ्या माला आणि बाबांना एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी आज मी पूजा करणारच. आणि त्यावर अप्पी म्हणते की ठीक आहे, मात्र तू उपवास करायचा नाही. आणि त्यावेळी अमोल मनाशी म्हणतो की सॉरी मा, मी तुझ्याशी खोटं बोलतोय, पण तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी मी उपवाससुद्धा करणार. आणि मग तो अपर्णाला सांगतो की ठीक आहे मा, मी उपवास नाही करणार. मात्र त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच रुपाली आणि आर्या त्या ठिकाणी येतात. जेव्हा मोनाचं त्या दोघींकडे लक्ष जातं तेव्हा ती अपर्णाला म्हणते की वंश, या दोघींनासुद्धा इथेच यायचं होतं का. आणि तितक्यात रुपाली आणि आर्याचं सुद्धा अपर्णा, मोना आणि अमोलकडे लक्ष जातं. रुपाली लगेच अपर्णाला टोमणे मारायला सुरुवात करते. तर अपर्णा मोनाला म्हणत असते की तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, आपण आपली पूजा करूयात आणि घरी जाऊ. आणि मग त्या दोघीजणी पूजा करण्यासाठी निघतात. मात्र रुपाली आणि आर्या त्यांच्या समोर येतात. रुपाली अपर्णाला विचारत असते की तू आज इथे पूजा करण्यासाठी का आली आहे. तर मोना मनाशी म्हणत असते की आता मी गप्प बसलेलेच ठीक आहे, कारण जर मी वंशांची बाजू घेतली तर रुपाली ताई चिडतील आणि त्यांच्या बाजूने काही बोलले तर मग माझं काही खरं नाही. तर आर्या लगेच म्हणू लागते की जाऊ बाई, हिला दाखवायचं असेल आता सगळ्या लोकांना की हिचं अर्जुनवर किती प्रेम आहे ते, म्हणून ही सगळी नाटकं करते. आणि त्या दोघींचे असे टोमणे ऐकून अपर्णा म्हणते की अशा पवित्र ठिकाणी मला तुमच्याशी वाद घालायचा नव्हता, पण तुम्हाला म्हणून सांगते की गेली 7 वर्ष या दिवशी मी नित्यनियमाने उपवास करते आणि यात कोणताही देखावा करत नाही. तर अमोलसुद्धा म्हणतो की हो काकी, मी बघितलंय मला वटपौर्णिमेच्या दिवशी बाबांसाठी उपवास करताना, त्यामुळे उगाच तुम्ही काही बोलू नका. मात्र अपर्णा अमोलला शांत राहायला सांगते. मात्र रुपाली आणि आर्या काही गप्प बसत नाही. त्या दोघीही सगळ्या बायकांसमोर अपर्णाला वाटेल तसं बोलत असतात, तिचा अपमान करत असतात. मात्र अपर्णा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ती त्यांना हसून उत्तर देत असते आणि त्यांना सांगते की जोपर्यंत माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे तोपर्यंत मी अर्जुनसाठी हे व्रत करत राहणार. आणि त्यावेळी रुपालीला आठवतं अपर्णा आणि अर्जुनचं लग्न, आणि ती हसतच म्हणते की अपर्णा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही प्रयत्न केले ना तरी आर्याचं अर्जुन भाऊजींसोबत लग्न होणार आहे. तर अपर्णा म्हणते की अर्जुनची आणि माझी गाठ नियतीने बांधली आहे आणि आम्हा दोघांचा फक्त साखरपुडा झाला नाही तर लग्न झालं आहे. आणि तिचं हे उत्तर ऐकून आर्या आणि रुपाली गप्प बसतात. त्यानंतर त्या दोघीजणी तेथून निघून जातात. तर अमोलला एक प्लॅन सुचतो आणि मग त्यानंतर तो अपर्णाकडून तिचा मोबाईल घेतो. तर इकडे मोना अपर्णाला म्हणत असते की वंश, आपण दुसरीकडे पूजेसाठी जायचं का. पण अपर्णा म्हणते नाही, आपण इथेच पूजा करायची, आपण काही चुकीचं करत नाही आहे. आणि मग त्या दोघीजणी वडाच्या झाडाजवळ जातात. परंतु रुपाली आणि आर्या पुन्हा त्यांना टोमणे मारायला सुरुवात करतात. रुपाली म्हणत असते की आर्या, आज अर्जुन भाऊजी सगळ्यात आधी तुझाच उपवास सोडतील. बरं झालं, आता या अपर्णाला कळेल की तिची काय जागा आहे ते, आणि मग त्यानंतर ती पुन्हा असा देखावा करणार नाही. मात्र अपर्णा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मात्र अमोल रुपालीला विचारतो की काकी, तुम्ही माझ्या माला असं का बोलताय. मात्र रुपाली त्याला म्हणत असते की अमोल बाळा, काही नाही. मात्र अमोल मनाशी म्हणत असतो की माझी मा तर खूप चांगली आहे, मग हे सगळे लोक तिच्याशी असं का वागतात. आणि मग त्यानंतर तो अमोलला कॉल करायचं ठरवतो. दुसरीकडे अमोल गायतोंडेंना एक फाईल देत असतो. तर चिंचोके गायतोंडेंना विचारत असतात की मॅडम, ऑफिसमध्ये नसताना सुद्धा तुमची सगळी कामं अप टू डेट कशी काय. आणि त्यावर गायतोंडे सांगतात की हा सगळा मॅडमच्या शिस्तीचा भाग आहे. तुम्ही पुण्यातील कोणत्याही ऑफिसमध्ये जाऊन बघा, जरी अधिकारी त्या ठिकाणी नसतील ना तरी तुम्हाला तुमची कामं झालेली दिसतील. मग त्यानंतर ते तेथून निघून जातात.
चिंचोके अर्जुनला म्हणत असतो की आज मला लवकर घरी जायला हवं, कारण आज वटपौर्णिमा आहे, बायकोचा उपवास सोडायचा आहे. आणि त्यावेळी अर्जुन त्याला सांगतो की आज आर्याने सुद्धा माझ्यासाठी उपवास पकडलाय, मात्र मला हे सगळं नाही आवडत. मात्र चिंचोके म्हणतो की साहेब ठीक आहे, आर्या मॅडमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि गेल्या 7 वर्षांमध्ये तुमच्यासाठी कोणीही उपवास केला नाही. आता बघा आर्या मॅडम या सगळ्याची कसर भरून काढतील. आणि तितक्यात मग अर्जुनला अमोलचा कॉल येतो. अमोल त्याला सांगतो की बाबा तू पटकन पोलीस कॉलनीमधील वडाच्या झाडाजवळ ये, इथे माझं आणि आर्या मावशीचं खूप मोठं भांडण झालं आहे. आणि ते ऐकून अर्जुन काळजीत पडतो आणि मग तो लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतो. तर इकडे अमोल देवाकडे प्रार्थना करत असतो की देवा माझ्या बाबांनी या सगळ्यांसमोर माझ्या माचा उपवास सोडू दे, म्हणजे कोणीही तिला काही बोलणार नाही. तर दुसरीकडे अपर्णा आणि मोना वडाची पूजा करत असतात आणि पूजा करत असताना सुद्धा रुपाली आणि आर्या तिला टोमणे मारतच असतात, पण अपर्णा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तिला वाईट वाटत असतं पण तरीही ती काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर मोना आणि ती घरी जाण्यासाठी निघतात, पण तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो आणि तो सुद्धा वडाला फेऱ्या मारायला सुरुवात करतो. अपर्णा त्याला विचारत असते की बाळा हे काय चाललंय तुझं? तर अमोल म्हणतो की तू प्लीज थांब ना थोडा वेळ, मला सुद्धा पूजा करायची आहे. तर रुपाली अपर्णालाच विचारते की तुला लाज वाटत नाही का गं लहान मुलाकडून असं सगळं करून घेताना? तर अमोल तिला सांगतो की काकी मी हे सगळं माझ्या मनाने करतोय, तर मला नकोच म्हणत होती. तर आर्या त्याला विचारत असते पण तू ही पूजा कशासाठी करतोय? तर अमोल सांगतो माझ्या बाबांनी एकत्र यावं म्हणून. आणि ते ऐकून आर्या आणि रुपाली गप्प बसतात. त्यानंतर अमोलसुद्धा वडाला 7 फेऱ्या मारतो, पूजा करतो आणि प्रार्थना करतो की माझ्या बाबांना लवकरात लवकर एकत्र आण. आणि तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. अर्जुनला बघून रुपाली आणि आर्या तर खूपच खुश होतात आणि लगेच त्याच्या जवळ जातात. रुपाली तर म्हणत असते की बघ आर्या, अर्जुन भाऊजी इथेच आले आहेत तुझा उपवास सोडण्यासाठी. आणि मग त्या दोघी अर्जुनला अपर्णाविषयी काही सांगायला सुरुवात करतात. त्या म्हणत असतात की बघा ना भाऊजी, अपर्णा अमोलचा कसा वापर करून घेते, तिने एवढ्या लहानशा मुलाला पूजा करायला सांगितली. मात्र त्यावर अर्जुन काहीच बोलत नाही. तर आर्या म्हणत असते की अर्जुन मी तर मगाशी त्या अपर्णाला खूप सुनावलं, आपलं लग्न मोडण्यासाठी ती काही करायला तयार आहे. आणि मग त्यानंतर रुपाली अर्जुनला म्हणते की भाऊजी हे सगळं जाऊ द्या, आता तुम्ही पटकन हा पेढा आर्याला भरवा. मात्र अर्जुन विचारतो काय इथेच का? आणि त्यावर रुपाली म्हणते की हो भाऊजी. आणि त्यामुळे अर्जुन अप्पीकडे बघू लागतो तर ती खाली मान घालते. तर आर्या आणि रुपाली हसतच तिच्याकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर अर्जुन तो पेढा हातात घेतो आणि आर्याचा उपवास सोडण्यासाठी जातो. मात्र तो आर्याला पेढा भरवणार तितक्यात अमोल चक्कर येऊन खाली पडतो. आणि अमोलला असं खाली पडलेलं बघून अपर्णा आणि अर्जुनला तर मोठा धक्काच बसतो. ते दोघे मोठ्याने अमोल असं ओरडतात आणि त्याच्याकडे धाव घेतात. अर्जुनच्या हातात असणारा तो पेढासुद्धा मातीत पडतो. त्यामुळे आर्या तर खूप चिडते. आणि मग त्यानंतर अर्जुन आणि अपर्णा पटकन अमोलजवळ जातात. त्याला काय झालं आहे हे त्या दोघांनाही कळत नाही. तर मोना त्यांना सांगते की सकाळपासून याने काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे मग अप्पी पटकन डॉक्टरांना कॉल करते. तर अर्जुन तिला सांगतो की आपण लगेच अमोलला घरी घेऊन जाऊ, डॉक्टरांना तिथेच बोलाव. आणि मग ते तिघेजण अमोलला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात. आर्या आणि रुपाली मात्र तिथेच उभ्या असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.